नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचा पेपर कसा असतो याची माहिती घेणार आहोत. जर का पाहिलं तर आपण माहिती तंत्रज्ञान विषय हा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी इयत्ता 12वी साठी हा विषय आहे. तर याच्यामध्ये आपण कॉमर्स असू दे किंवा सायन्स असू दे किंवा आर्ट्स असू दे, ह्याचा पेपर पॅटर्न काय वेगळा नसतो, तर बऱ्यापैकी सेमच असतो. तर आपण पाहिलं तर त्यामध्ये जर का सगळ्यात पहिला क्वेश्चन जो येतो तो फिलिंग द ब्लँक्सचा येतोय. ह्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स असतात. तर एक क्वेश्चन हा 1 मार्काचा, याप्रमाणे 10 मार्क्स असतात. त्याच पद्धतीनं दुसरा क्वेश्चन ट्रू फॉल्स, चुकी बरोबर, हा क्वेश्चन असतो. ह्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स असतात, 10 मार्क, जे एक क्वेश्चन 1 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 सिंगल चॉईस. आपण दिलेल्या पर्यायामध्ये एक ऑप्शन असतो, योग्य ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो आणि त्याचं उत्तर द्यायचं असतं. असे क्वेश्चन 10 असतात 10 मार्कासाठी. तर चौथा क्वेश्चन जो असतो तो सुद्धा मल्टिपल चॉईसमध्ये आहे, पण इथं 2 चॉईस सिलेक्ट करायचे असतात. त्याचे क्वेश्चन असतात 10 आणि 20 मार्क असतात, जे एक क्वेश्चन 2 मार्काला. तर क्वेश्चन नंबर 5 हा 3 चॉईस असतात. 3 ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. एक प्रश्न असतो आणि त्यातले 3 करेक्ट ऑप्शन असतात. पण ऑप्शन असतात 6 ऑप्शन असतात, त्यापैकी 3 ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात. तर एक क्वेश्चन 2 असतात, मार्क असतात 6, म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्कासाठी झाला. नंतर क्वेश्चन नंबर 6 मॅच द फॉलो हा 4 क्वेश्चन्स असतात 4 मार्कसाठी, म्हणजे एक मॅच द फॉलो बरोबर आली तर 1 मार्क. त्यानंतर 7वा क्वेश्चन हा डिस्क्रिप्टिव्ह बेस मध्ये मोडतोय, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट विचारले जातात. या शॉर्ट नोटसाठी 8 क्वेश्चन्स आहेत आणि 10 मार्क्स दिलेले आहेत. तर त्यापैकी 8 पैकी 5 क्वेश्चन्स 5 शॉर्ट नोट अटेंड करणं कंपल्सरी असतं, म्हणजे एक क्वेश्चन हा 2 मार्कसाठी असतो. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन हा ए आणि बी मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. एक जो असतो तो HTML मध्ये असतो आणि दुसरा आता ह्या ठिकाणी नवीन ह्याच्याप्रमाणे जावा स्क्रिप्ट मध्ये असतो. तर ह्याच्यामध्ये एक क्वेश्चन हा 5 मार्कासाठी असतो, एक प्रोग्राम, आणि असे 2 सॉल्व्ह करायचे असतात, ते 10 मार्कासाठी तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. आता यानंतर त्याच्या नेक्स्ट साईडमध्ये आपण बघणार आहे की कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. IT विषयाच्या बाबतीत विद्यार्थी थोडेसे काही सिरियसली नसतात, तर त्यांनी सिरियसली होणं गरजेचं आहे. त्याचे जर का विषय समजून घेतला तर विषय खूप सोपा आहे, चांगला आहे आणि गरजेचा आहे. ह्याच्यानुसार जर का आपण पेपरचा स्टडी केला चांगला व्यवस्थित आणि जर का व्यवस्थितपणे टाइम मॅनेजमेंट करून जर का सोडवला तर पेपर लवकर आणि वेळेत कव्हर होतो. तर पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही शॉर्ट नोट सुरुवातीला सोडवायला घ्या. त्याच्यामध्ये 5 शॉर्ट नोट सोडवायचे असतात, म्हणजे क्वेश्चन नंबर 8 7 नंबरचा क्वेश्चन आहे तो पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा. इथं जर का सॉल्व्ह केला तर तिथं 10 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह होतोय आणि ह्याला टाइम ड्युरेशन 20 मिनिटं द्या. नंतरच्या स्टेप नंबर 2 मध्ये प्रोग्राम्स घ्या, ज्याच्यामध्ये 8A आणि 8B असे 10 मार्काचे प्रोग्राम्स, म्हणजे 5-5 मार्काचे 2 असे 10 मार्काचे प्रोग्राम्स 15 मिनिटात कव्हर करा. त्यानंतर टू चॉईस आन्सर, ज्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहेत 2 मार्कासाठी, 20 मार्काचा मार्क्स आहेत, ते 10 मिनिटात कव्हर करून घ्या. स्टेप नंबर 4 मध्ये 3 चॉईस आन्सर घ्या, जे 6 मार्कासाठी आहेत, ते 10 मिनिटात तुमचे सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. नंतर स्टेप नंबर 5 मॅच द फॉलोविंग 4 मार्काचे आहेत, 5 मिनिटात सॉल्व्ह होऊ शकतात. नंतर स्टेप नंबर 6 सिंगल चॉईस 10 मार्काचे आहेत, 10 क्वेश्चन्स आहेत, ते 10 मिनिटात सॉल्व्ह करा. स्टेप नंबर 7 त्याच्यामध्ये ट्रू फॉल्स आहेत, 10 आहेत, तर ते 10 मिनिटं काय लागत नाहीत, पण त्याच्या आधीच होतं तुमचं. तर क्वेश्चन वाचून व्यवस्थित शांत डोक्याने जर का सोडवलं तर 10 मिनिटामध्ये तुमचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. आणि लास्टला फिलिंग द ब्लँक्स 8व्या स्टेपला तुम्ही पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करा. 10 क्वेश्चन्स 10 मिनिटात होतात. अप्रॉक्सिमेटली 2.5 तासाचा पेपर जरी असला तरी हा तुमचा 1 ते 1.5 तासाच्या आसपास हा पेपर सॉल्व्ह होऊ शकतोय. तर अशा पद्धतीने अभ्यास करा व्यवस्थितपणे, चांगला स्कोअर होऊ शकतो IT विषयात. आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.